बळ देण्यासाठी येणं गरजेचं आहे. मी निश्चितपणे म्हणलं, कारण मी फडणवीस साहेबांनी मला 3 जिल्ह्याचा MLCचा उमेदवार केला होता. ऍक्च्युअल मी साहेबांना म्हणलं होतं की मी MLCचं मटेरियल नाहीये, मी MLAचं मटेरियल आहे. पण मला साहेब म्हणले, अरे बाबा, ती जागा कधीच आपल्याला निवडून आलेली नाही. कायमस्वरूपी गोपीनाथरावजी असताना पासून ही जागा फक्त आपली डिपॉझिट जप्त व्हायसाठीच आपण लढतो, म्हणजे पडायचं सुद्धा नाही, डिपॉझिट जप्त व्हायचं. ही अशी एकमेव जागा आहे की ती कायम डिपॉझिट जप्त झालेली आहे, तुलाच उभा राहावं लागतं. म्हणलं, साहेब माझं कशाला हाल करताय? नाही म्हणलं, तू उभा राहा. आणि त्या निवडणुकीमध्ये माझं पूर्ण सारथ्य जे आहे ते आदरणीय सुजितसिंह ठाकूर साहेबांनी केलं. आणि जिथे 263 मतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जास्त होती, भाजपा शिवसेनेची मतं कमी होती. आवाज कमी करा, वाढवता का? मंडपवाला, तू गाव खात्यातला नाही ना? म्हणजे व्यवसायवाला आहे ना, नाही तर बऱ्याच वेळा आपल्याला गाव खात्याच्याच माईकवर भाषणं आणावी लागतात. तर असो, मला संधी त्या ठिकाणी मिळाली. मी या 3ही जिल्ह्यामध्ये जे जे प्रमुख मंडळी सांगतील त्यांचं मी निश्चितपणे ऐकण्याचं काम केलं. माझ्या परीनं जे काही देता आलं ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यावेळेस सुद्धा मी केला. आणि यावेळेस मला आशा वाटते, कारण त्यावेळेस भाजपा आणि शिवसेनेचे मतं कमी होते, परंतु आता भाजपाची ताकद या ठिकाणी निश्चितपणे वाढलेली आहे असं मी नम्रपणे या ठिकाणी म्हणेन. कारण मुरुमकर जे आहे त्या ठिकाणी ते दोन्ही बंधू आता ते काँग्रेसचे म्हणजे आपल्या भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत बसवराजजी, ते सुद्धा आपल्याकडं या ठिकाणी प्रवेश केला. अतिशय कुठली काही मागणी नाही केली. लोकसभेच्या अगोदर ते पण आपल्या पक्षामध्ये आले. सुनील मालक, माननीय मधुकरराव चव्हाण साहेबांचे चिरंजीव, ते सुद्धा आपल्याबरोबर आले. त्याचे परिणाम बघा. ज्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवली होती ते हरिभक्तपरायण जगदाळे महाराज हे 3ऱ्या क्रमांकावर गेले वाटतं त्यांच्या नळदुर्गला. म्हणजे नगराध्यक्ष पदाला स्वतः उभे राहिले, 3ऱ्या क्रमांकावरती गेले. मी चेष्टेनं हरिभक्तपरायण म्हणलो, तुम्ही काय हरिभक्तपरायण वगैरे समजू नका अशी आपल्याला विनंती आहे. तर निश्चितपणे तुळजापूर मतदारसंघ असेल, तिकडे सेनेचे आमदार आहेत, परंतु त्याच्यावरती प्रभुत्व जे आहे ते बसवराजजींचं बऱ्यापैकी आहे. त्या भागातून, उमरग्याच्या भागातून सुद्धा, मुरुमच्या भागातून लोहारा आहे, त्या भागामधनं चांगल्यापैकी सीटं निवडून येऊ शकतात. आपल्या कळंबमध्ये सुद्धा राणादादा पूर्वी त्या विभागाचे आमदार होते, त्यांचं पद्मसिंह पाटील साहेबांच्या पासून बऱ्यापैकी बस्तान त्या ठिकाणी आहे. आणि आपल्या इथं मूळ भारतीय जनता पार्टीचं सुद्धा चांगलं केडर या ठिकाणी ठाकूर साहेबांच्या रूपाने असल्यामुळं आपल्या इकडेही जागा निश्चितपणे वाढू शकतात. आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊ शकतो. आणि तो जर झाला तर निश्चितपणे आपल्या भागातले प्रश्न सुटण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे फायदा होईल अशा प्रकारची मला गॅरंटी यावेळेस वाटते. आता हा जो जिल्हा परिषद सर्कल आहे, सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे सुद्धा याच आपल्या इथनं जातोय. उद्याच्याला शेतकऱ्याच्या भूसंपादनाच्या बाबतीत त्याच्या एखादं शेड असेल, त्याचा असेल, झाड असेल, त्याची व्यवस्थित त्या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया झाली पाहिजे. शेतकऱ्याला 2 पैसे मिळाले पाहिजे, याच्याकडे निश्चितपणे लक्ष देणारा लोकप्रतिनिधी आपल्याला त्या ठिकाणी पाठवावा लागेल. दुसरं, एकनाथ महाराजांची पालखी सुद्धा इथूनच जाते, वामन भाऊंची पालखी सुद्धा इथूनच जाते. कारण शोषित, वंचित, पीडित
अशाच भागामधून वामन भाऊंनी त्यांची दिंडी नेलेली आहे. तुम्ही बघा, जास्त हायवे वगैरे नाही. वामन भाऊ ज्या ठिकाणी कोणीच गेलेलं नव्हतं अशा भागामधून वामन भाऊंची दिंडी त्यांनी नेली. आता विठ्ठलपारा त्या ठिकाणी नेत आहेत आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय प्रतिवर्षी वामन भाऊंच्या कार्यक्रमाला येतात. त्यांनी घोषणा सुद्धा केली आणि त्याचं कामकाज सुद्धा आता काही दिवसामध्ये सर्वेक्षणाचं वगैरे सुरू होईल. तो थेट वामन भाऊंपासून पंढरपूरपर्यंतचा हा पालखी मार्ग त्यांनी त्या ठिकाणी सुरू करण्याचं आश्वासन दिले. तोही याच जिल्हा परिषद सर्कलमधून जातोय. भगवान बाबांची सुद्धा दिंडी याच सर्कलमधून त्या ठिकाणी पुढे जाते. अतिशय आनंद आहे. त्याच्यानंतर शेळगावचं सोलारचं सबस्टेशन असेल, ही सगळी कामं जी आहेत ती आदरणीय भाऊंनी त्यांच्या कालावधीमध्ये करून घेतली. खैरी नदीवरचा पूल, बाजारपेठ पुरापासून संरक्षण भिंतीचं चिंचपूरचं काम असेल,